मध्य प्रदेशातील एका छोट्याशा गावातून कृष्णकुमार यादव आणि त्याचा चुलत भाऊ ऋतिक यादव हे दोघे जण कोकणातील वरेरी कुळथे येथील चिरेखानीवर कामाला आले होते। गेल्या काही महिन्यांपासून ते येथे राहत होते। दोघे नात्याने भाऊ लागत असल्याने त्या दोघात कामाबाबत समन्वय होता। ते तसे चांगले काम करत होते। सकाळी लवकर उठून चिरेखानीवर कामाला लागले की संध्याकाळी दिवस फुटतानाचा ते काम बंद करत होते। तिथेच राहायला असल्याने चिरेखान्याची देखभाल देखील होत होती। या चिरेखान्याचे मालक उमेश गव्हाणकर यांनी मुकादम म्हणून विजय शेंडगे यांना नेमले होते। सकाळी आणि संध्याकाळी येऊन कामाच्या ठिकाणी त्या दोघांच्या कामाचा आढावा घेत होते। ते दोघे तेथेच राहायला असल्याने मुकादम त्यांना लागेल त्यावेळी पैसे देत असत। कृष्णकुमार आणि ऋतिक यांना दारू पिण्याची व सिगारेट ओढण्याची सवय होती। दोघेही विशीतील होते, पण येथे त्यांना अडवणारे कोणीही नव्हते। त्यांचे काम अंग मेहनतीचे असल्याने रोज झोपताना दारू पित होते। एखादा दिवस त्यांना दारू प्यायला मिळाली नाही तर ते दोघेही सैरभैर होत असायचे। मुकादम परगावी जाणार असेल तर ते दोघेही त्याच्याकडून जेवणासाठी आणि दारूसाठी अगोदरच पैसे मागून घेत असल्यामुळे त्यांची काहीही गैरसोय नव्हती। कृष्णकुमारला दारू पिल्यानंतर सिगारेट ओढण्याची सवय लागलेली होती। तो दारू पिऊन सिगारेट ओढत त्याचा धूर सोडत होता। याचा त्रास ऋतिकला होत होता। तो कृष्णकुमारला दारू पिल्यानंतर सिगारेट ओढत जाऊ नको असं सांगत होता, तरी कृष्णकुमारची ही सवय सुटत नव्हती। त्यामुळे नशीब दोघांचे भांडणे व हाणामारी ठरलेलीच होती। ती भांडणे बऱ्याच वेळेला मुकादम विजय शेंडगे याच्याकडे जात असत। तो त्यांची भांडणे मिटवून दोघांना समजावून सांगत होता। ते दोघे तेवढ्यापुरते त्यांचे एकच होते। परत रात्री दारू पिऊन त्यांची भांडणे ठरलेली असल्यामुळे मुकादम शेंडगेने त्यांना कामावरून काढण्याचा दमही भरला होता। हल्ली चिरेखानेपासून थोडे लांब असणाऱ्या सडेवाडे येथून कृष्णकुमार हा ऋतिक याला दारू व सिगारेट आणण्यास पाठवत असायचा। त्याच्या या तगाद्याने ऋतिक वैतागलेला होता। कधी कधी रात्रीचे जेवणही ऋतिकलाच करायला लागत असल्यामुळे तो चिडायचा आणि भांडायचा। यातून कृष्णकुमारने त्याला एक दोनदा मारहाणही केली होती। दोघातील भांडण काही संपत नव्हते। यातूनच काहीतरी अघटित घडेल याची दोघांनाही जाणीव नव्हती। मंगळवार दिनांक 15 जुलै रोजी रात्री काम संपवून ते दोघे दारू प्यायले। दारूच्या नशेत ते दोघे बडबडत जवळच्या उभ्या असणाऱ्या ट्रक मध्ये झोपायला गेले। त्याच वेळी कृष्णकुमारला सिगारेट पिण्याची तलब झाली आणि ऋतिककडे सिगारेट पेटवण्यासाठी लायटर मागितला। आधीच रागाच्या भरात असणाऱ्या ऋतिकने त्याला लायटर देण्यास संपूर्ण नकार दिला। या कारणातूनच कृष्णकुमारने ऋतिकच्या कानशिलात लावली। तसा ऋतिक त्याच्या अंगावर धावून गेला। दोघात हाणामारी आणि शिव्या देणे सुरू झाले। दोघे एकमेकांना खाली पाडून मारहाण करत होते। कृष्णकुमार स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवून घेऊन पळू लागला, तर त्याला आता सोडायचे नाही असा विचार ऋतिकने केला। त्याने रागाच्या भरात ट्रक मध्ये लोखंडी ट्रॉमी उचलली आणि पळून जाणाऱ्या कृष्णकुमारचा पाठलाग करून सुरू केला। काही वेळातच त्याने कृष्णकुमारला गाठले आणि काही समजण्याआधीच त्याच्या डोक्यात टॉमीने 2-3 फटके जोरात आणले। लोखंडी टॉमीचे घाव कृष्णकुमारच्या डोक्यात जोरात बसल्याने ते ओरडतच खाली पडला। ही संधी साधत ऋतिकने त्याच्या डोक्यात जोरात टॉमीचा घाव घातला। कृष्णकुमारच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला होता। काही वेळातच तो रक्ताच्या थारोळ्यात पडला। त्याच्या जागीच मृत्यू झाला। तो निश्चित पडल्यानंतर ऋतिक बाजूला झाला। जवळच पाण्याचे एक लहान तळे होते। त्या पाण्यात त्याने रक्ताने माखलेले टॉमी टाकले आणि तिथून पळ काढला। दुसऱ्या दिवशी बुधवार दिनांक 16 रोजी 6 वाजण्याच्या सुमारास मुकादम विजय शेंडगे हे चिरेखानेवर नेहमीप्रमाणे आले। त्यांना चिरेखानेपासून काही अंतरावर लांब कृष्णकुमार हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले। कृष्णकुमारच्या डोक्यात जाड हत्याराने वार केल्याने त्याचे डोके फुटल्याचे दिसत होते। त्याने ऋतिक यादव याचा चिरेखानेवर शोध घेतला। तसेच तो ट्रक मध्ये झोपला आहे याची पाहणी केली, परंतु तो कुठेच नसल्यामुळे कृष्णकुमारचा खून करून ऋतिक यादव हा पळून गेल्याचे शेंडगे यांच्या लक्षात आले। त्यांनी लगेचच या घटनेची माहिती देवगड पोलिसांना दिली। आता ऋतिक याचा शोध घेतला पाहिजे, कारण तो पळून मध्य प्रदेशात जाऊ शकत नाही। त्याच्याकडे पळून जाण्यासाठी पैसे नाही हे मुकादम शेंडगे यांना माहित होते। ते शोध घेत असताना ऋतिक हा दारूच्या नशेत तळे बाजार येथे दिसला। शेंडगे यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्याने कृष्णकुमारच्या डोक्यात टॉमी घातल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले। शेंडगे यांनी त्याला गोड बोलत चिरेखानेवर आणले। तोपर्यंत देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले होते। घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोलिसांनी सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला। पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी घटनेची माहिती वरिष्ठांना दिली। घटनास्थळी भेट देऊन या घटनेची माहिती घेतली। ही घटना कोणत्या कारणातून घडली आहे याबाबत संशयित कोण आहे याची माहिती पोलिसांना मिळाली होती। देवगड पोलिसांनी घटनास्थळावरून आवश्यक ते पुरावे गोळा करून तपासाला सुरुवात केली। संशयित आरोपी ऋतिक यादव हा घटनास्थळच होता। देवगड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। त्याच्याकडे या गुन्ह्याची चौकशी पोलिसांनी केली असता त्याने कोणतेही आडेवेडे न घेता गुन्हा कबूल केला। गुन्ह्यात वापरलेले ट्रकची ट्रॉमी त्याने जवळच्या पाण्याच्या डबक्यात टाकली होती। पोलिसांनी ती शोधून काढली। या घटनेची फिर्याद मुकादम विजय शेंडगे यांच्याकडून घेण्यात आली। धन्यवाद मित्रांनो, अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा।